हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉगची सुरुवात घरना करतोय आणि तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल. या नॉईस येतो ना, त्याच्यासाठी थोडंसं आमचं देवळाचं काम झालं, ते थोडंसं समजून घ्या. व्लॉग तुम्हाला थंबनेल बघून कळलाच असेल कुठला आहे. द फोक आख्यान. याच्यासाठी मी किती महिने वाट बघत होतो, कारण का बुकिंगच मिळत नव्हती. तिकीट कुठे तुम्हाला घ्यायचं असेल तर जेव्हा शो डिक्लेअर होतो 42 to 50 आवर्समध्ये तिकीट सेल होतात. पण नशिबाने महाडचे तो शो मिळाला आणि आम्ही चाललोय. कोण कोण चाललोय ते तुम्हाला कळेलच, बट निघणार आहोत आत्ता. आणि 7चा शो आहे महाडला, त्याच्यामुळे वाजले 3:45. सो इकडनं पटकन निघूया, शो अटेंड करायचा आहे. आणि शोबद्दल तर मी शेवटला बोलेनच, बट ही एक जर्नी आहे ना, एक्सपिरियन्स करायची होती शोची, जी शोला मातीला धरून ठेवते, आपल्या कलेला धरून ठेवते. सो काय असेल त्यात फेवरेट आणि माझ्यासाठी काय फेवरेट ठरेल, काय स्पेशल असेल हे मला तिथेच बघायचं जाऊ. सो चला, एक खामगावला ब्रेक घेतलाय आमच्या गावाला आम्ही. आणि हे बघा, ही आमची सगळी गँग आहे. सिद्धा, योग्या काय रे काय रे सिद्धा, एवढा मोठं. सो आता इथे जरा कॉफी वगैरे पिऊ. आणि फायनली बुकिंग भेटत नव्हती तरी सुद्धा आम्ही कसे तरी तिकीट्स बुक करून चाललोय. फायनली जुळून आलंय सगळं. काय काय लोकांना वाटलं गाडीचा दोष नाही, मी जन्मताच असा आहे. त्या गाडीचा एक फुटरेस तुटलाय, त्याच्यामुळे त्याला पाय ठेवायला भेटलाय, तसाच लंगड झालाय. या काय चला, फायनली आम्ही आता महाडात पोहोचलो आणि 2 तासातच पोहोचलो. अजून पाऊण तास आहे चालू व्हायला. सो प्रदीप सर वगैरे पण इथे आहेत. ॲक्च्युली प्रदीप सर मॅनेजमेंटला आहेत, तर त्यांना पण भेटू. आणि बाकी सगळे तर रेडी झालेत. आत्ता डायरेक्टली फोक आख्यानला जाऊया. आणि मग काय सध्या आणि फायनली आता माहोल बनायला लागलाय. बाहेरच कसला तरी आवाज चालू आला एंट्रीला. जस्ट पोचलोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे ना, तिथेच हा पूर्ण नाट्यगृहात जो आहे तो फंक्शन आयोजित केला आहे. सो हे बघा, काहीतरी तिथे चालू आहे. सिद्ध्या काय करतोय रे? तिथे काय करतोय? सिद्ध्या काय पावडर बिडर लावतोय? सिद्ध्या पावडर बिडर लावतोय. सो आत्ता इथे जरा बघूया काय माहोल आहे आणि मग एंट्री करू. ओके सिद्धा, ओके. हो, तिकीट मिळालेली आहेत. गँग्स तिकीट्स मिळालेत आणि शोसाठी आलो. हे बेस्ट बघा, फोटोज पण आम्ही काढलेत स्टोरीसाठी. सो लेट्स गो गाईज, लेट्स गो. सगळ्यांसाठी जरा आम्ही आता हे बॅचेस घेतोय जे आम्हाला प्रत्येकाला होतील. ते आम्हाला हे फोक आख्यानचे दे ना. हे बघा, आम्ही सगळ्यांनी हे बॅचेस घेतले. कोणी पोस्ट करेल तर प्रत्येकाला टॅग करा. हो भाई, हे तुम्ही वेगळे घेताय वाटतं. हे बघा, टी शर्ट्स वगैरे पण आहेत, त्यांचे मर्चंडाईज आहेत प्रायव्हेट. आणि आम्ही हे घेतलेले आहेत. आता जाऊया वरती. हे बघा, हे घेतले आहेत फोक आख्यानचे. सो आता वरती जाऊन भेटूया, कारण का आता 15 मिनिटात चालू होणार आहे. हे तू कुठला घेतलाय? हा, ते ईश्वरचा घेतला. ईश्वरचा घेतला. बाकी सगळ्यांनी फोकवालेच घेतले. सो हेच फ्रीजला सुद्धा लावता येतील, त्याला मॅग्नेट आहे मागे. डबल फायदा. तर मग काय, किती एक्सायटेड? अरे फुल म्हणजे अनएक्सपेक्टेड. बीच काम 25.
हां एक्सपेक्ट नाही करणार एवढा एक्सपेक्ट. कारण का मी पण एवढा एक्साइटेड आहे कारण का आम्हाला शोज आम्ही आपण ते एवढे लास्ट टाइम प्लॅन केला होता की जायचं बुकिंग मिळणं कठीण होतं पण तिथे आम्ही पहिल्या स्लॉटमध्ये बुक केले प्रदीप सरांमुळे पण झालं आणि आता फायनली शो 15 मिनिटात चालू होईल सो तो एक्सपिरियन्स घ्यायला खूप असे आतुरच आतुर आहे त्याच्यामुळे टी शर्ट वगैरे सो चला बघूया त्यासाठी केला होता हा अट्टाहास सेंटरची सीट मिळालेली आहे सोनियाच्या दिनी आजी अंजली पाहिला सो ही सेंटर एन्जॉय लाईफ फक्त वरती जरा भीती वाटते हे बघा पण बसलोय डेंजर आणि एक आमची सीट आहे ती तिकडे मागे आहे ती तुझ्या मागं जातोय एस लाईन मागं जातोय. हा ओळखीचा दिसतोय काय? हा ओळखीचा माणूस दिसतोय का रे भावा लक बघा काय असतं शुभमची आणि माझे तिकीट्स मला नव्हते माहिती पण इन्सिडेंट आहे पूर्ण. हा? महाड आहे महाडमध्ये आम्हाला परत एकदा भेट झाली एकमेकांची. पुन्हा भेट झाली आणि हे बघा ही सीट आणि लगेच पुढे शुभम आहे म्हणजे याला बोलतात लक भावा मला वाटतं दोस्ती दोस्ती आजाला बोलत होतो आजा आला नाही आजा शुभम भेटलाय भेटलं. हो अनुगुणाला खोबऱ्याची होती अवधरांना देवा होती मला सिंहासन त्यावरी पैसले कोण अरे भगव्या झेंड्याचा भगव्या झेंड्याचा भरलं गगन अरे हलगी बाबा
जोरात जोरात हा. शिवराज छत्रपती झाला ग माय ग ग ग. फायनली फोक झालंय, फोक अख्यान संपलंय. बट त्याच्याबद्दल काय बोलावं, तो कसा एक्सप्लेन करावा, काय काय बोलून एक्सप्लेन करावं हे खरंच कोणीच सांगू शकत. हां, हा एक्सपिरियन्स विशाल इथे येऊन बघण्यातच तो एक्सपिरियन्स करू शकता. त्याचं कॉर्डिनेट, त्यांचं सगळ्यांचं सिंक्रो आणि टायमिंग खतरनाक. म्हणजे हे जबराट. इन्स्ट्रुमेंट, लाईट, साऊंड, वाद्यंत्री, सिंगर सगळे, म्हणजे कुणालाही एक जज नाही करू शकत. आणि एकही सिंगल फंबल सुद्धा नाही. कोणाला कुठेही उभा केला ना तर तो जागा घे. म्हणजे आपण बोलतो ना की एका शोबद्दल किती बोलावं, ह्या शोबद्दल बोलायलाच नाही आहे, कारण का काय बोलावं हेच कळत नाही आहे. म्हणजे खरंच आत्ता पण आमचे तिथे गुजबम कधीच थांबले नाही. सुरुवातीपासून 3.5 तासाचा शो असेल, पण 3.5 तासामध्ये फक्त गुजबम. आणि आपली मराठी लोककला किती संपन्न आहे हे यातून दिसलं. मराठी भाषेवरचा आदर अजूनही वाढला. पण प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला आणि हो आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला ना हा शो बघणं महत्त्वाचं आहे. कारण का तुम्हाला कळेल तुमची लोककला किती श्रीमंत आहे. हे एवढंच, बाकी मला काहीच नाही सांगायचं. हां, राईट आहे. बघा नक्की बघा. नाही, हे बघा हर्ष विजयसोबत पण आमचे काही फोटोज काढून झाले. आम्हाला त्यांना भेटायचं होतं. फक्त एक लोमड बंधू यायचे राहिलेत ना, तर त्यांना भेटलो की मग निघायला आपण मोकळे आणि मग जाऊ. आणि फायनली आम्ही इथे आपल्या नाट्यगृहाच्या समोरच असलेल्या एका हॉटेलमध्ये आलो. आणि आम्हाला जेवण मिळेल की नाही माहीत नव्हतं, पण मिळालं फायनली. कारण का सगळ्यांना भेटायचं पण होतं. सो भेटलो, बऱ्यापैकी लोकांना भेटलो. पॉन्ड्समध्ये मम्मी आणि मागवलंय काय आपण? मटण खाणार आहोत. विशाल फक्त एकटा चिकन खाणार आहे, पण आम्ही मटण विशालनी मटण मागवलं आहे. सॉरी, चिकन मागवलं आहे. आम्ही सगळ्यांनी मटण मागवलं. त्याच्यामुळे मटणावरती असा ताव मारणार. हॉटेल बघा सगळे जेवून गेलेत आणि आत्ता आम्ही आलोय. सो जेवताना तुम्हाला भेटतो. आणि फायनली मटण थाली आमची आलेली आहे. सगळ्या गोष्टी आहेत हे बघा. मटणावरती ताव मारायला रेडी आहेत. आणि तुला लॉलीपॉप वेगळे आले, चिकनावरती पण आहे. चला या जेवायला या. ए, रोटी कुठे आहे? या. अरे काय आला? दमलं खाऊन. ऐकत नाही रे तनू, काय मस्त जेवतो तनू. पण मग आपल्या थोडीच थोडं आहे. असाच पाहिजे. 15 किलो वजन वाढलं इकडे. अशी चांगली जेवणारी माणसं आमच्या वाईफला लगेच मॅच होतात. नाही मला एवढंच पाहिजे नको, मी एकच वाटी हे जमत नाही. असं जेवायचं माणसाने. शाप असतं. हा बघ सिद्ध बघ काय उशीर होय जेवायला. फायनली घरी आलोय आणि यायला जवळजवळ आम्हाला 2:15 झाले. पण वर्थ इट होतं. म्हणजे महाडला जाऊन फोक आख्यान बघणं. फोक आख्यान खूप दिवस बघायचं होतं, पण मला एक्सपिरियन्स तिथे सांगता नाही आला. बट तुम्हाला एकच सांगेन की मला आधी असं वाटायचं की आपली यूथची एक वाईब असते की हिप हॉप आलं त्याच्यामध्ये, मग काही DJ आला, या सगळ्या गोष्टी आल्या. पण लोककला, फोक हे सगळं वेगळं आहे. पण नाही, तसं नाही आहे. मी आता द फोक आख्यान बघितलं त्याच्यानंतर माझा तो पर्स्पेक्टिव्हच बदलला की आपल्या ह्या लोककलेमध्ये किती एनर्जी आहे, जी तुम्हाला एका खुर्चीत बसवून ठेवू शकत नाही. तुम्हाला त्या तालासोबत थिरकावंच लागतं. एवढी एनर्जी मला आज त्या लोककलेमध्ये दिसली. आणि ती फक्त फोक आख्यांमुळे. ॲक्च्युली असे कार्यक्रम होतात हे प्रत्येकाने बघितले पाहिजेत. प्रत्येक लहान मुलांनी बघितले पाहिजेत, मोठ्यांनी बघितले पाहिजेत, यूथनी बघितले पाहिजेत आणि उतार वयातल्या लोकांनी सुद्धा बघितले पाहिजेत. कारण का ही आपली मराठी संस्कृती जिवंत ठेवण्यासाठीचा तो लढा आहे. तर तुम्ही नक्की बघा.
कारण का फोक आख्यान जर बघितलं नाही तर तुम्ही काय बघितलं नाही. तुम्हाला कळेल की आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी लोककला आणि आपलं संगीत किती मोठ्या पथावरती जाऊन एक वेगळी अचिव्हमेंट करू शकते. ते तुम्हाला हे फोक आख्यान बघून कळेल. सो एवढं लांब जाऊन हा प्रोग्राम बघणं खरंच वर्थ इट होतं. आम्ही खुर्चीवर बसू शकलो नाही, गुजबम्स होते आणि एक वेगळी भावना होती, डोळ्यात पाणी पण होतं, सगळ्या गोष्टी असं मिक्स वाईब होती. त्याच्यामुळे नक्की ही काय वाईब आहे ना ती बघण्यासाठी तुम्हाला नक्की थिएटरमध्ये जावं लागेल. त्यामुळे तुम्ही जा, बघा आणि मला पण कमेंटमध्ये सांगा जर बघितलं तर कसं वाटलं तुम्हाला, आणि त्यांना सुद्धा टॅग करा. ते सगळी टीम ही खूप भारी टीम आहे. प्रत्येक जण नम्र आहे, प्रत्येक जण एका वेगळ्या एनर्जीने परफॉर्म करतं आणि वेगळी दुनिया आहे ती. त्याच्यामुळे फोक आख्यान बघायला विसरू नका. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज अँड बाय. हा कार्यक्रम बघितल्यानंतर ऐकल्यानंतर आपण या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो याचा सार्थ अभिमान प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहणार नाही. अंगावर काटा फुलतो हे फक्त मराठी भाषेत शक्य आहे. काटा फुलतो, तो काटा फुललेला खाली बसलाच नाही, ते शहारे थांबलेच नाहीत. आणि हा कार्यक्रम थांबू नये माझी इतकीच विनंती आहे सगळ्यांना, सगळ्या कलाकार मित्रांना, की आणखी तुमच्याबरोबर आणखी अधिकाधिक लोक जोडले जाऊ देत. तुम्ही कधीच एकमेकांना अंतर देऊ नका. तुम्ही एकत्र आलाय हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. बस.